सिद्धघाटावरील आश्रम, इथे आमचा रात्री मुक्काम होता। इथे राम मंदिर आहे, हनुमंताची मोठी मूर्ती आहे। खूप छान वाटलं इथे, स्वच्छता खूप, अगदी घरच्यासारखं साफसफाई होती, त्याच्यामुळं छान झोप पण आली। आता आम्ही पुढे निघालेलो आहोत। नर्मदे हर, नर्मदे हर। आणि तेथील पुजारी आणि महाराजांनी खूप छान सेवा दिली, खूप छान वाटलं। काल एकादशी छान सेवा दिली। नर्मदे हर, हर हर नर्मदे, नर्मदे हर, नर्मदे हर। सगळं धुकं आहे आणि मैयाच्या किनारी एकदम काठावरनं चालले, उंच भागावरनं। इथे खाली लगेच मैया आहे, काही ठिकाणी ते एकदम खोल दरी, मैया एकदम, आणि वरती उंच। थोडा पाय घसरला तरी अवघड, पण मैया सगळं सांभाळून घेते। नर्मदे हर, नर्मदे हर। हे मैयाच्या किनारी आम्ही चाललो होतो आणि हा घाट आम्हाला दिसला मध्येच। याचं नाव बिजना घाट आहे। तर थोड्या वेळ थांबलो आम्ही तिथं 1 मिनिटासाठी आणि पुढे निघालोय। छान घाट आहे हा। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। मैयाच्या सगळं मैया दिसत नाही, एवढं धोका आहे। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर, हर हर नर्मदे। आज आमच्या परिक्रमेचा 17वा दिवस आणि आज तारीख 26/1/2025। खूप थंडी आहे, खूप खूप थंडी आहे। बोलायला थोडंसं त्रासदायक होतंय आणि आम्ही थोडंसं अंधारातच निघलो, पण मैयाच्या घाटावर थोडासा त्रास झाला, कारण काही दिसत नव्हतं, खडकाळ भाग, पाऊलवाट, पण जमलंय, चालतोय पुढे। पाऊण तास झाला आम्हाला निघून। नर्मदे हर, हर हर नर्मदे। हा राम घाट आहे। आणि आता 8:20 झालेली आहेत। आम्ही राम घाटावर आलोय, किनाऱ्याने। मैयाचा तळ किती छान दिसतोय। नर्मदे हर, हर हर नर्मदे। थंडीने मैयाच्या पाण्यातून नर्मदे हर, हर हर नर्मदे। मैयाच्या कडेने चालताना बऱ्याच वेळेस इतकी अवघड परिस्थिती होती की चालताना पाऊल वाटेवर पाय ठेवला की दंडक ठेवायला सुद्धा जागा नसायची, इतका कठीण रस्ता। त्यामुळे आमची इच्छा असून सुद्धा अशा भागाचे व्हिडिओज काढता नाही आले। मोबाईल चुकून खाली पडला तर डायरेक्ट मैयामध्ये, त्यामुळे असे चित्तथरारक व्हिडिओज आम्ही काढू नाही शकलो। नर्मदे हर, हर हर नर्मदे, नर्मदे हर, हर हर नर्मदे। 8:30 वाजलेत। खूप घसरे आहे,
सकाळचं दव बस पडलेलं असतं पाण्यावर, झाडांवर, दहीवर, त्याच्यामुळे चिखल खूप असतो किनारी. आणि हे सगळं पोकळ आहे. आणि ही पाऊलवाट. थोडासा इकडं पाय पडला की मैयाची खोली पण आपल्याला माहिती नाही किती आहे. त्याच्यामुळे खूप सांभाळून चालावं लागतं इथे. हा गवताचा भाग आहे किनाऱ्याला. आपल्याला वाटतं जमीन आहे पण सगळं पोकळ आहे तिथे. नर्मदे हर, हर हर नर्मदे. आणि आमचा खालचं सलवार आणि पुरुषांची धोती, लुंगी, हे सगळं सकाळी ओलं होतं मैयाच्या किनाऱ्यावरनी वरनं जाताना. पाऊस पडल्यासारखी परिस्थिती असते सकाळी, पण आनंद खूप मिळतो. नर्मदे हर, हर हर नर्मदे. नर्मदे हर. आम्ही अगदी मैयाच्या किनाऱ्यावरनं चाललो आहे 8 दिवसापासनं. आत्ता आम्ही एक ओढा पास केला आहे आणि पुढे जातोय. नर्मदे हर, हर हर नर्मदे. आणि आमचे शूज आणि खालचे कपडे सगळे रोज ओले होत आहेत आणि चिखलाने मागतायत. कारण दहीवर असतं धुकं, त्यामुळे खूप ओले होतात. आणि रोज आम्हाला हे शूज काढून, इथे घाण आहे बरं का, जरा बघा, सॉक्स पिळून काढावे लागतात. इतके शूज पाण्याने फतफत ओले होतात आणि परत शूज घालावे लागतात. पाऊस नसतानाही, पाण्यात पाय बुडाले नाही तरी सुद्धा एवढे आमचे शूज ओले होतात. म्हणजे किती मयाचा किनारा धुक्याने असतो सकाळचा भरलेला, दहीवर पडलेलं असतं. नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. हे वाटाण्याचं शेत. नर्मदे हर. ही इथे मैया आहे झाडाच्या पलीकडे. आम्ही ह्याच कडेकडेने आलोय आणि हा आश्रम आहे. आम्ही इथं बसलोय सध्या. ही झाडी आणि हा आश्रम खूप छान आश्रम आहे आणि यांची सेवा तर खूपच छान. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आओ उधर. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. हे गोबच्छा घाट पॉइंट आहे. हे खरं इथलं प्रेक्षणीय स्थळ आहे. इथं खूप पर्यटक येतात. आता हे सरळ वरतून पाणी येत आहे आणि ते इथनं वाहत आहे आणि नंतर मैयाला जाऊन मिळत आहे. नर्मदे हर, हर हर नर्मदे. नर्मदे हर. हे गोबच्छा घाट परिसर आहे, पर्यटन क्षेत्र. येथील हे सुंदर हनुमान मंदिर आणि त्याची ही सुंदर मूर्ती. जय सियाराम, जय हनुमान. खूप पर्यटन क्षेत्र असल्यामुळे मैया इकडे आणि ही नर्मदा मैया आतमध्ये. हे दुसरे हनुमानजी.
आणि सगळा जंगल भाग आहे. आम्ही आत्ता आलो त्यावेळेस सगळा जंगल होतं, सागवानी झाडांचं, आणि थोडंसुद्धा ऊन पडत नव्हतं आतमध्ये, एवढी किर्र झाडे होती. नर्मदे हर. हे गोपालपूर पंचमठा मंदिर आहे. खूप पुरातन आहे. आतमध्ये मूर्ती काहीही नाही आहे. नर्मदे हर. हर हर नर्मदे. आम्ही ह्या आश्रमामध्ये मुक्कामी आहोत. व्यवस्था छान आहे. हे इथे महादेवाचे मंदिर आहे. तिलकवाडा या ठिकाणी आम्ही आहोत. नर्मदे हर. हर हर.